श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील वाढती अस्वच्छता व रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत श्री प्रतिष्ठान सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोलापूरचे मुख्य अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की सोलापूर जिल्हा हा कष्टकरी, श्रमजीवी, गरीब नागरिकांचा जिल्हा आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय हे सोलापूरकरांना मिळालेले मोठे वरदान आहे। परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छतासह अनेक समस्यांचा साम्राज्य निर्माण झाला असून याकडे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावे लागत आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसरात तसेच वार्डामध्ये कमालीची अस्वच्छता आहे। रुग्णालय परिसरातील उद्यानाची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी सुद्धा अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे। रुग्णालयातील ए ब्लॉक, बी ब्लॉकच्या वार्डामध्ये चांगल्या प्रकारे साफसफाई होत नाही। रुग्णालयातील अनेक प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या ठिकाणी नेहमी अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली असते। ज्यावेळेस आम्ही श्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण हॉस्पिटल हे बघून आम्हाला लक्षात आलं की टोटल ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिक आजारी पडल्यावर ट्रीटमेंटसाठी येतात त्याच ठिकाणी अस्वच्छतेचा साम्राज्य तिथं पसरलेलं आहे। ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं, आम्ही चित्रीकरण करून सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता संजय ठाकूर साहेब यांना आम्ही भेटून निवेदन दिलं। त्यांना सांगितलं, साहेब असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टोटल स्वच्छता कमी आहे, तुम्ही थोडं त्यात जातीनं लक्ष द्यावं। त्यावेळेस साहेबांनी आम्हाला असं बोललं, आम्ही 7 दिवसात त्याचं स्वच्छता करण्याचं आम्ही जिम्मेदारी घेतो। जर 7 दिवसात सिव्हिल हॉस्पिटल इथे स्वच्छता नाही झालं, श्री प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पसरलेला घाणीचं साम्राज्य आम्ही स्वच्छ करू असं साहेबांना सांगितलं। पण साहेबांनी देखील आम्हाला गवाही दिली, आम्ही अजून काही तुमचं स्वच्छताही पूर्ण करू, अजून दुसरं काही असेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखाद्या गरीबाला ऑपरेशन, मुळव्याचं ऑपरेशन वगैरे तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही आमच्यातर्फे त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट करू। कुठलंही मोठं हॉस्पिटल असेल ऑपरेशनचं आम्ही सोय करून देऊ असं त्यांनी गवाही दिली। रुग्णांना लवकर उपचार मिळणे गरजेचे असताना सुद्धा लवकर उपचार मिळत नाही, त्यामुळे रुग्णांना आपल्या जीवाला मुकावं लागत आहे। त्यामुळे डॉक्टरसह इतर रिक्त पदाची पदभरती लवकरात लवकर करावे। या समस्यांसह रुग्णालयाच्या अनेक समस्या आहेत। या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर समस्या सोडवावे, अन्यथा श्री प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे।